नमस्कार मित्रांनो. GCC-TBC एक्झामच्या आधारित युनिव्हर्सल टायपिंग मास्टर सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करावे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर्वात पहिले आपल्याला Google ओपन करायचे आहे आणि Google ओपन करून युनिव्हर्सल टायपिंग मास्टर सर्च करायचे आहे. युनिव्हर्सल टायपिंग मास्टर सर्च केल्यानंतर असा काही आपल्यासमोर लिंक येत असेल, त्यांची वेबसाईट असेल, त्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचे आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला त्यांचा पहिला प्रोडक्ट दिसत असेल UTM युनिव्हर्सल टायपिंग मास्टर आणि इथे एक बटन दिलेली आहे. त्या बटनला आपल्याला क्लिक करायचे आहे. बटनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा काही इंटरफेस येत असेल. त्यात त्यांनी पॅकेजेस दिले आहे. UTM सॉफ्टवेअरमध्ये काय काय कंटेंट्स आहेत ते सगळं दिलेलं आहे आणि जो आपला मेन फोकस आहे तो म्हणजे युनिव्हर्सल टायपिंग मास्टर डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करावे. तर त्यासाठी त्यांनी इथे काही स्टेप्स दिले आहेत. त्यातनं स्टेप्स नंबर 1 आहे की आपल्या कॉम्प्युटरमध्ये MS ऑफिस 32 बीट असल्यास UTMचे 32 बीट सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल करा आणि 64 बीट असेल तर 64 बीट. आता खूप लोकांना इथे कन्फ्युजन असते की MS ऑफिस किती बीट आहे तेच चेक करायचे की ऑपरेटिंग सिस्टम किती बीट आहे ते चेक करायचे. तर नाही, आपल्याला इथे लिहिलेलं आहे की MS ऑफिस किती बीट आहे ते चेक करायचे आणि ते चेक करून घेण्यासाठी आपल्याला वर्ड किंवा एक्सेल कोणतीही फाईल आपल्याला ओपन करायची आहे आणि इथे एक मेनू दिसत असेल फाईल नावाचा. त्याला क्लिक केल्यानंतर अकाउंट नावाचं एक ऑप्शन दिसत असेल. तर त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस आलेला आहे. या इंटरफेसमध्ये अबाउट वर्ड जसं इथे लिहिलेलं आहे. या बटनला क्लिक केल्यानंतर आपलं MS ऑफिस जे आहे ते 32 बीट आहे की 64 इथे दिलेलं असेल. जसं माझ्या PC मध्ये इथे 64 बीट दिलेलं आहे. इट मीन्स वॉट की मला UTMचं सुद्धा 64 बीट सॉफ्टवेअर जे आहे ते डाउनलोड आणि इन्स्टॉल करावं लागेल, जे इथे दिलेलं आहे. स्टेप नंबर 2 मध्ये यांनी सांगितलं आहे जर तुमचं Windows 7 असेल तर .NET फ्रेमवर इन्स्टॉल करा, अदरवाईज इन्स्टॉल करायची गरज नाही. स्टेप नंबर 3 मध्ये यांनी दिलेलं आहे की फॉर मराठी अँड हिंदी टायपिंग डाउनलोड ISM सॉफ्टवेअर. ऑब्व्हियसली जर आपल्याला हिंदी आणि मराठीमध्ये जर टायपिंग करायची असेल तर आपल्याला ISM सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल करायची गरज पडेल. स्टेप नंबर 4 मीन्स लास्ट. काय म्हटलं यांनी की ओपन UTM सॉफ्टवेअर फ्रॉम द डेस्कटॉप ऑफ युअर कॉम्प्युटर अँड फिल रजिस्ट्रेशन फॉर्म विथ सिक्युरिटी कोड प्रोव्हाइडेड टू युअर रजिस्ट्रेशन ईमेल आय डी रजिस्टर्ड ईमेल आय डी. याचा अर्थ काय की तुम्ही जेव्हा पण सॉफ्टवेअर परचेस केलं असेल तर तेव्हा परचेस करताना तुमचा मेल आय डी दिला असेल. त्या मेल आय डीवर सिक्युरिटी कोड मीन्स ॲक्टिवेशन कोड आला असेल. त्या ॲक्टिवेशन कोडचा वापर करून आपल्याला आपले जे सॉफ्टवेअर आहे ते ॲक्टिवेट करायचे आहे. खालती काही FAQ दिलेलं आहे म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल यापैकी तर ते इथे प्रॉब्लेम्सचा स्क्रीनशॉट पण दिलेला आहे आणि त्यावर काही सोल्युशन असेल तर ते पण सांगितलं आहे. अदरवाईज यापेक्षा काही पण जर वेगळा इश्यू असेल तर यांनी वेबसाईटला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आणि WhatsApp नंबर पण दिलेला आहे. तर इथे कॉल करा आणि तुम्हाला काही इश्यू आला असेल तर इथून तो तुमचा इश्यू सॉल्व्ह करून घ्या. धन्यवाद.